का हा असं 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 करायचं. पण फ्लिकर होती लाईट असं वाटतं लाईट याची. आता लाईट कॅमेरा अशी काळी झाल्यावर होती का आवाज रेकॉर्ड. तर हे तर हॅलो गाईज, आज आम्ही एक वेगळ्या गोष्टीवरती व्लॉग करतो. म्हणजे बरेच पहिले 3 ज्या व्हिडिओ झाल्या त्याच्यावरती आम्ही बऱ्याच मुलांनी म्हणजे मित्रांनी मला सजेस्ट केलं की एक छोटासा ट्रायपॉड घे आणि किंवा माईक घे, आवाज क्लिअर येत नाही. मलाही ते योग्य वाटलं. आणि आज मी पहिले ॲमेझॉनवर, नंतर लाईटीला काय झालं लाईट फ्लिकर झाली. पहिलं ॲमेझॉनवरतून, नंतर ह्याच्यावरून फ्लिपकार्टवरून असं मागवलं. मला पहिलं ॲमेझॉनवरून मागवल्यावरती असं वाटलं की मी चुकीचं काहीतरी मागवलं. म्हणजे मी एकच माईक चुकून ऑर्डर प्लेस केली. नंतर मी ती शिफ्ट झाल्यानंतर मी परत कॅन्सल केली. नंतर फ्लिपकार्टवरून कमी बजेटमध्ये मला थोडं डबल माईक दिसले म्हणून मी ते मागवले. ट्रायपॉडही मागवला. गाडीचं मिरर हे मागवला. काय रे, मिररचा स्टँड मागवला. मिरर स्टँड मागवला. त्याच्यावरती आपण मोबाईल होल्ड करू शकतो असा स्टँड मागवला. आणि मी ॲमेझॉनवरची ऑर्डर कॅन्सल केली. पण झालं आहे असं की आता ॲमेझॉनची पण ऑर्डर आली आणि फ्लिपकार्टची पण ऑर्डर आली. सो आपण ते चेक करूयात आणि बघूयात त्याचं काय कसं आहे. घे पिलू, कट्या घे इकडे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. ते हे एक आहे ॲमेझॉनवरून आलं आहे आमचं पार्सल, एक फ्लिपकार्टवरून आलं आहे आणि एक ह्याच्यावरून आलं आहे. हेही हा फ्लिपकार्टवरून आलं आहे. गट्टू ते पण घे, वरचा बॉक्स माईकचा. वरती तिथं वरती बघ. हां तो घे. बरोबर, हां माईक. आणि हाही ॲमेझॉनवरून आला आहे. सो हा सिंगल आला होता. मी जस्ट त्याला अगोदर ओपन केला पण म्हटलं आता यूजही नाही केला, आता या व्लॉगमध्ये पण नाही करत, आता याच्यानंतर मी करेल. आता घरात असल्यामुळं आवाज येईल मला अशी खात्री होती. तर हा ओपन केला तर आपण हाच बघूया. तर हा ॲमेझॉनवरून आला आहे आणि आम्ही हा ओपन केला होता. म्हणजे माझ्या आधी ह्यानेच ओपन केला होता. सगळेच ओपन केलेले दिसतील आदर, कारण की मी होतो ऑफिसला. आणि जे जे पार्सल आलं ते सगळ्या पार्सलचे यांनी ओपनिंग ऑलरेडी करून ठेवले, माझ्या आधी बघून ठेवले. तर आपण सगळ्यात आधी तर हाच बघूया. तर हा टी शर्टला लावायचं. हा आहे माईक, सिंगल माईक आहे. सी पिनचा त्याचा अटॅच आहे. हा त्याचा अटॅचर आहे. त्याला काय म्हणतात माहीत नाही बाबा. चार्ज तुला माहिती आहे का? चार्जिंग नाही ते. आणि हा माईक आहे, छोटासा आहे, भारी आहे. केस पण आहे. हां, केस पण आहे. याला टी शर्टला लावायचं फक्त. माझ्यापेक्षा जास्त तुलाच माहिती रे टी शर्टला लावायचं. असंच लावायचं असतं. कसं लावायचं? असं बरोबर की, मग असंच लावतो. हां, आपण असं हे करू शकतो. पण ते चालू कसं काय करायचं? कशाला? हे ना, हे इकडं फोनला लावायचं. हां, इथं फोनला लावायचं. इथं चार्जिंग. थांब, नको काढू. आपलं कॅमेरा आलेल ना, चालू करून त्याला लावायचं. नंतर आपण इकडनं बोलायचं. तर आपण लावलाच आहे, तर कनेक्ट करूया. हाही पॉवर ऑन झाला आहे. कदाचित आता आवाज रेकॉर्ड व्हायला सुरुवात झालेली आहे. होती का आवाज रेकॉर्ड? कदाचित होतोय आवाज रेकॉर्ड. सो मी आता हा इथे ठेवतो. माईक तर लावलाय आम्ही, आता माईक ठेवला इथं आणि कदाचित आवाज रेकॉर्ड होतोय. कदाचित म्हणजे होतोच आहे, कारण की त्याच्यात दिसते लाईट. आमच्या जवळ घेतो म्हणजे आमचा आवाज रेकॉर्ड होईल. तिथं नाही ठेवला पाहिजे, बरोबर ना? हां. तर याच्यात अजून काय काय याच्यात
काय आहे, वॉरंटी कार्ड आहे. हां, वॉरंटी कार्ड वगैरे आहे याच्यात. अजून वॉरंटी कार्ड आहे. हो कळलं, आवाज गेला त्याच्या. आणि आणि त्याचं एक छोटंसं नोटबुक आहे, असं पकडायचं का माईक. टी शर्टला माझ्या टी शर्ट त्याचे सगळे डिटेल्स दिल्यात. हे ऑलरेडी मी यूट्यूबवरती बघितलं होतं कसं कनेक्ट करायचा, सो मला याची गरज नाही पडली. आणि बरं लाव तुझ्या टी शर्टला लाव, थांब लाव. हे जास्त हलवलं किंवा केलं की त्याचा आवाज येतो. हां, तर पिलूने आता हा माईक लावला आहे. याची सगळी माहिती आहे, कसा यूज करायचं, काय याचं बटन, ह्याच्या सगळे डिटेल्स दिलेले आहेत. सगळं आहे. हे मी ऑलरेडी यूट्यूबवरती बघितलं होतं की हे कसं यूज करायचं आहे, त्याच्यानंतरच मागवलं. त्याच्यात बाकी काय नाही, याच्यात असं कसं शेपचं हे दिलं आहे, त्याच्यात आपण ठेवू शकतो. आणि एक छोटासा स्पंज दिला आहे माईकवरती लावायला. काय म्हणतो याला आपण म्युझिकच्या भाषेत हे करू शकतो. लावायचं का याला? नाही राहू दे, तो छान दिसतो, नंतर लावू. त्याचा आवाज क्लिअर नाही येत, मग तू जेवढं हलवशील त्याला तेवढं नाही येणार, क्लिअर नाही येणार आवाज. आणि केबल आहे त्याची, चार्जिंग केबल. सो अशा 2 गोष्टी याच्यात दिल्यात. सो 750 रुपयात वर्थ आहे, खूप हे नाही वाटलं. मी रिटर्न करणार होतो, पण खोलल्यानंतर असं वाटलं की ठीक आहे यार, राहू दे. म्हणजे अजून तो 2 माईकवाला यायचा आहे आणि हा एक आहे, म्हटलं उपयोगी पडेल. म्हणजे 2 फोननी जर केलं तर 2 फोनला मी कनेक्ट करू शकतो. 2 माईकवाला? हां, 2 माईकवाला येतोय अजून. मग तो उद्या 28 तारखेला येणार डिलिव्हरी. मग काय असं आलंय का? इकडे इकडे नाही, असे 2 माईक आहेत. 2? हां, हा एक आहे, असे 2. सेकंड मग काय 3? 3 काय? 3 हां, मग 3 होतील आपल्याकडे. मग दुसरं काय दुसरं कोणाला द्यायचं? आपल्यालाच ठेवायचं, दुसऱ्याला कशाला द्यायचं? हे तुटल्यावर दुसरं तुटल्यावर तिसरं. हां, पैसेच ना काकाकडे लय. तर सेकंड मी मागवलं होतं फ्लिपकार्टवरून, ट्रायपॉड मागवला आणि तोही आहे. माझ्या आधी सगळं खोलून ठेवलं यांनी, त्याला माहिती आहे कसं काढायचं. वा, तू सगळं ट्राय करून बसलेस का? नाही, माऊनीच केले जरा ट्राय थोडं. असं बापरे, याला सगळंच माहिती झालं. वा, थांब, तुझ्या हाईट एवढं झालं का? याला खालनं असं स्टँड आहे, सो हे आपण ठेवू शकतो. आता आम्ही खाली ठेवतो इथं. काका मोठं उंच होता अजून हा, एवढे हाईटचं होते काका, हाईट वगैरे हाईट एवढी 4.5 फुटाचा झाला जवळजवळ. मोबाईल ठेवल्यावर किती स्टेबल राहील माहित नाही, पण आहे एवढ्या हाईटवरती शक्यतो ठेवणारच नाही. खूप मोठा आहे. पिलूच्या हाईट एवढा ट्रायपॉड आहे आपल्याकडे. आता इथे फोन हे करायचं, असं होल्ड करून लावायचा. आपण माऊचा फोन घेऊन लावून दाखवत तुम्हाला. इथं असा होल्ड करायचा. ओके, आपण असं रेकॉर्ड करू शकतो. आणि यालाच सरळ करायचं असेल तर आपण सरळ करू शकतो. सो हे वर्थ आहे. काका वरती नको, पडेल आता होतोय. पण हेही छान आहे की याला स्टेबल करून आपण उभं राहून व्हिडिओ बनवू शकतो, किंवा मी असं होल्ड करू शकतो. मी खूप भारी माहिती देत नाहीये, पण हे खालचं असं फोल्ड करून, त्यामुळं असं आहे. हे एक घडलंय आज आपल्याकडे, हे एक आलंय. सो हे छान आहे. हे काहीतरी 300 रुपयाची गोष्ट आहे, वस्तू आहे. आणि वर ते 300 रुपये खूप महाग नाही आहेत. त्यामुळं हे सकाळीच आल्यात ह्या गोष्टी. आणि माझ्या अगोदर पिलूने सगळं अनबॉक्सिंग वगैरे सगळं करून अजून सेकंड मागवलं, फ्लिपकार्टवरून मागवलं ते. काका एक अजून एक आहे. हां, याच्यात सुद्धा त्याची हे माहिती दिलेली आहे, कसं यूज करायचं, काय करायचं. त्याचं याचं बटन सुद्धा आहे. हे सॉरी मी सांगायचं विसरलो. हे लांब कनेक्ट केलं की तुम्ही एका जागी फोन ठेवला की हे तुम्ही, त्याचा रिमोट आहे छोटासा, तो हा लांब जाऊन आपण त्याला कनेक्ट करू शकतो. आणि
कनेक्ट करू शकतो आपण. कनेक्ट केल्यानंतर लांबनं याला ऑपरेट करू शकतो फोनला तुमच्या, म्हणजे ब्लूटूथला हे होतं, कनेक्ट होतं. आणि लांबनं तुम्ही व्हिडिओ ऑन किंवा पॉज नाही, ऑन आणि ऑफ करू शकता. तर ही छान आहे. याचा काय छान उपयोग होईल. दुसरं थर्ड मी मागवलंय फ्लिपकार्टवरून. हे सगळं खोलून ठेवलंय पहिला तू. फ्लिपकार्टवरूनच मागवलं होतं. कारचं मोबाईल होल्डर आहे. कारमध्ये होतं, मिररला ते हँग होतं. तर हे असं दिसतं. इथं आपण मिररला पाडलं काय, मिररला इथं असं लावू शकतो. आणि हे 360 180 डिग्रीमध्ये असं रोटेट होतं. सो तो आपण हॉरिझॉन्टल आणि वरती काय म्हणतो का इथं एक बटन असं लावू शकतो. हां, तर हे आहे. हे मिररमध्ये लावायचं, मिररच्या बॅक साईडला. आणि त्याला हे असं खाली एक हे आहे, ह्याचं कुठे, हां, हे असं कनेक्ट करायचं. आणि हे लावायचं. हां, ते खाली लावायचं वाटतं. हां, हे इथं लावायचं असं. आणि याच्या खाली हे मिररला जाईल. आणि याच्या खाली याच्या खाली लागणार. याच्या खाली हां, पण हे चिटकणार कसं? हे असं याच्या खाली लागेल. आणि हे असं लांब पण होतं. तो हे मिररला लावायचं आणि याच्यात फोन लावायचा. फोन आपण दाखवूयात लावून कसा दिसतो. हे असा फोन मिररला तुम्ही टॉर्च चालू झालंय. टॉर्च असं. आणि इथं टाईट केल्यानंतर असं सरळ. आणि मॅप तुम्ही सहज बघू शकता. 5 डिग्री घुमू शकतो. किती डिग्री? 5 डिग्री घुमू शकतं. कुठल्या डिग्रीतला आहेस रे? आणि असं गोल गोल गोल. ठीक आहे. हे काहीतरी 350 रुपयाचं आहे. आणि वर ते 350 रुपये. प्लास्टिक मटेरियल आहे, खूप हेवी नाही आहे. सगळं प्लास्टिकच दिसतं मला. आणि बघूयात किती दिवस जाते. मला गाडीत मॅप बघताना खूप प्रॉब्लेम होतो, म्हणजे मी ड्राईव्ह करताना. आणि त्याचा उपयोग जास्त चांगला होईल असं मला असं वाटतं. आणि मी ब्लॉगसुद्धा करू शकतो गाडीत. मोबाईल होल्ड करून बोलू शकतो तुमच्याशी. सो ह्या 2-3 गोष्टी झाल्या. आणि चौथी गोष्ट आली, ही कॅन्सल केलेली गोष्ट होती, जी मला रिफंड पैसे येऊन सुद्धा ॲमेझॉनने पाठवले. जर आलेच तर मी बाबा म्हणून तुमचं तुम्ही घेऊन जा. ही पण सेल्फी स्टिकच आहे. माझ्या आधीच अनबॉक्सिंग करतोय हा. आणि खूप नाही याच्यात काय, चायना मटेरियल आहे की काय माहीत नाही कुठली. काय असं वरती करायचं कसं? ही छोटी आहे जरा, 270 असं काहीतरी होतं. 270. पण याच्यात हा एक भारी हे की इथं मोबाईल होल्डर प्लस टॉर्च, की तुम्ही थोडासा याच्यात एक वेगळं पण दिलं यांनी टॉर्च. आणि ही खूप मोठी नाही होत, मॅक्झिमम एवढी होते. आणि हे फक्त आपण बाईकवरती राईड करताना वगैरे असं पकडू शकतो, होल्ड करू शकतो. म्हणजे ह्या टॉर्चचा एक इथपर्यंतच उपयोग होईल. या अर्थाने याची साईज एवढीच केली आहे. त्याचा किती प्रकाश पडेल माहीत नाही आता. पण फ्लिकर होती लाईट, असं वाटतं लाईट याची. लाईट अशी काळी झाल्यावर, कशी लाईट बंद केल्यावर फ्लिकर होताना दिसते. मग करायचं का लाईट बंद? काय करायचं? लाईट बंद करून बघायचं का? कर बंद लाईट. अरे वा, लाईट बंद केल्यानंतर आपल्याला म्हणजे आपण अंधारात सुद्धा एवढा याचा प्रकाश होतो. प्लस आपल्या फोनचा सुद्धा हे असेल, हो, स्क्रीन लाईट असेल. हो. सो आपलं तोंड दिसेल का पिलं? आता दिसेल ना. आपण ह्याच्यात असं लावूयात फोन. हां, आणि स्विच ऑफ नाही. अरे यार, हां, एक सेकंड. स्विच ऑफ. हां, मी पकडतो. आणि ठीक आहे, हे चांगलं आहे. काय लावूनच बघायचं का? कर चालू लाईट. पण नीट लागत नाही, पडतंय.
अरे याचं हेच ओपन नाही केलं म्हणून पडतं इथे. करतो. याचा कवरमुळं फोन लागत नाहीये. माझा फोन रेकॉर्ड करतोय, हा बसत नाही. ठीक आहे, तात्पुरता आपण बसूयात. खूप नाही हे याचा ब्राईटनेस कमी आहे. कसं वाढवायचं ब्राईटनेस? हां हां तर एवढा आहे, म्हणजे तुम्ही बघा एवढा असा प्रकाश. आणि ह्याच्यात आमचा गट्ट्या आणि माऊ. हां आणि माऊ. तर लाईट लाव पिलो. एवढा आहे याच्यात, म्हणजे नाजूक गोष्ट आहे खूप. त्याला खूप सांभाळून, एवढीच जागा आहे. हां सांभाळून हे यूज करावं लागणार आहे. हो. आणि खूप हे नाही होत, हा मोठा नाही होता. हा हँडी वापरण्यासाठी छान आहे. आणि तो पूर्ण ट्रायपॉड सारखा आपण यूज करतो. म्हणजे ही खरी छोटी सेल्फी स्टिक असेल आणि हा ट्रायपॉड असेल. खरं तर ट्रायपॉडच म्हणावं लागेल याला. आणि ही सेल्फी स्टिक प्लस ट्रायपॉड, कारण की याचा उपयोग समोर फ्रंटला ठेवून लॉंग व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ वापरू शकतो. आणि हा खरं तर बाईकवरती किंवा चालता चालता गप्पा मारताना हा यूज करू शकतो. सो अशा 1 2 3 4 गोष्टी आल्यात माझ्याकडे. दोन सेल्फी स्टिक, एक मोबाईल होल्डर आणि एक माईक, अशा 4 गोष्टी आल्या. आणि पिलो हे इकडे. तुमचं सगळं बोलणं याच्यात रेकॉर्ड झालं. माईक तुमच्याकडे घेऊन आला होता. आमच्या मॅडम माग भेळ खात होती. आम्ही बनवतोय ब्लॉग. आम्ही काय करतोय, ब्लॉग बनवतोय. हा जाऊन तिच्याकडे माईक घेऊन गेलाय. मी इकडं बडबड करतोय आणि आमच्या मॅडम तिकडं भेळ खात बसले. काका वेळ दाखवतो, वेळ दाखवतो. हा भेळ दाखव इकडं आण. मला पण आण खायला. ही आमची भेळ, गावाकडची भेळ. तुम्ही, मला भूक लागली आता भेळ बघून. रेकॉर्ड होतो आवाज असं समजेल. घ्या मला आता. पण खायचं. अशा 4 गोष्टी आम्ही ऑनलाईन मागवल्या. ह्या वर्थ आहेत की नाही, आता यूज केल्यानंतर त्याचा खरा उपयोग कळेल. आता तरी छान काका असं पण होतं. एवढ्या सगळ्या गोष्टी आल्या. काका हां साईज कमी जास्त करण्यासाठी की या यूज होतील कसे होतील माहीत नाही. तर बघूयात आता, वापरूयात आणि रिव्ह्यू देऊयात स्वतःला की पैसे खर्च करून आपण हे चांगलं करतोय का नाही. सुरुवात केलेली आहे, गोष्टी मागवल्यात. पैसे नव्हते खूप, पण छोट्या छोट्या गोष्टी खूप भारीतल्या नाही मागवल्या. जेवढे दिवस जाईल तेवढे दिवस वापरू, ब्लॉग बनवू आणि असं छान सपोर्ट करत राहा. पहिल्या व्हिडिओला माझ्या कमी व्ह्यूज होते, आता 10 20 व्ह्यूज वाढत चालले. आता काही 70 75 50 असे व्ह्यूज होतात. हे खूप आहेत माझ्यासाठी. खूप अपेक्षा नाही लगेच खूप होणार. आणि पिलू सपोर्ट करते खूप, काका तुम्ही हे करा, काका तुम्ही करा. प्रज्ञा सपोर्ट करते मला, असं करा तसं करा. ट्राय करते. आता हा ब्लॉग बनवू का नको बनवू असं वाटत होतं, पण गट्टू म्हणला की काका ब्लॉग बनवू याचा अनबॉक्सिंग मला. का तर त्यांनी खूप ब्लॉग बघतो हा, आत्ता हे मी करायला लागल्यापासून. आणि सपोर्ट करतो की आहे या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्यालासुद्धा. आणि हे आम्ही सगळं मागवलं आहे आणि हे आता आम्ही यूज करणार आहे. आणि याच्यातनं आम्ही या गोष्टींचा, या वस्तूंचा उपयोग करून छान ब्लॉग बनवणार आहे. सो आम्हाला तुमच्या ऑल द बेस्ट हवं आहे. थँक्यू 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 थँक्यू. थँक्यू. आणि याच्यासाठी तर खरंच थँक्यू, कारण हे कॅन्सल करून पण आले. वापरून बघतो, पैसे चालेल तर चालेल. चाल बाय बाय गाईज, भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. आणि लाईक सबस्क्राईब. अरे वा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप आत्ता काहीतरी 17-18 सबस्क्रायबर झाले. खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि तुम्ही असं सपोर्ट करत राहा. खूप माझे जवळचे मित्र आहेत की छान बनव, अजून बनव. ते बनवतो, ट्राय करतो, काय बनवायचं याचा विचार करतो. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मी काय काय बनवू शकतो.
म्हणजे व्लॉग कुठल्या प्रकारचा बनवू शकतो, काय करू शकतो, हे सगळं तुम्ही सजेस्ट केलं. म्हणजे माझ्या जवळच्या व्यक्तींनाच पाठवते, तेच जवळचे व्यक्ती मला बघते. मी खूप न्यूकमर आहे असं समजेल, स्वतःला समजतो. तर तुम्ही सजेस्ट करा, कारण की तुम्ही मला बघताय, तुम्ही सपोर्ट करताय. आज गट्टूला लागले, पडलाय आणि स्ट्रॉंग होतोय आमचा गट्टू मॅन. सो इथं पडलेलं होतं. इथं पडलेला होता. बरं, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. तुमच्या मित्रासोबत शुभम गायकवाड. बूम, गट्टू मॅन. बाय बाय फ्रेंड्स. काका हां, असं 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 करायचं. गॅब गायब. बरं, काय करायचं असं.